आता एक काम करा, थोडा कडक नाही चला झोपायला. तुला वाटलं काय निवडल्या रूम भाड्याने दिले नाही म्हणून म्हणलं वरले सगळ्या रूम मोकळ्या भाड्याने द्यायचे निवांत आराम करू बाई. आता कोणा भाड्याला द्यायचे नाही द्यायचे असे ते काढते मला द्या म्हणलं. अ बाई माझी दोन गवळणी जेवढ्या आता काय राहिलं आता जायचे त्या मल्हारीच्या दर्शन मल्हार मार तसं तर शिला मावशी बर का यांनी दिले 10 रुपये या असे 10-5 रुपये देऊत नका मला याने मग करमतच नाही असं याच्यात पोंद्याचा पोळा येत नाही बाई. काय झालं 10 रुपये तसे आपल्या आदिराज भैया त्यांनी अखंड 50 रुपये दान केले. तुला असं मोठं पुकारच सवय लागलेली त्याच्यामुळे असं गोंगा होतो मी तरी त्याच्यामुळे त्यांना म्हणलं नाही याच्यात पोंग्याचा पोळा येत नाही पण त्यांनी 50 रुपये दान केले. तर असे 7-8 गिरेक लागले बरे होते. आपल्याला दिले बाई कातारा आपल्याला दिले बाई रोटा त्यांच्या संसारात होऊ दे म्हणल्या पूर्व 50 रुपयाचे साडे काय केले अशा पंढरी सगळे वाग बापाला अभिषेकी सणारे थोडा पहिल्या खोपाला अभिषेकी सणारे थोडा पहिल्या खोपाला आपल्या हिंदू धर्माची परंपरा राहित आहे. नवीन लग्न झालं तर जोडीने त्या मल्हारीच्या दर्शनाला जावं लागतं आणि तिथून रस्त्यात जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायला जागरण गोंधळाचा कार्यक्रम करावा लागतो. सोबत ह्याने निघायची तयारी करा. कोणाच्या काय आपल्या सामायिक काय ते वय तेच म्हणतो कोणाच्या म्हणतो म्हणा का आपल्या विचार करा बायकांना सोबत घ्या बॅग वगैरे भरा आणि मल्हारीच्या दर्शनात जायची तयारी करा. साडून लय गुलाबजामू खाल्ले बाई. काय झालं साडून लय गुलाबजामू खाल्ला साडू तर काही मेळ बसत नाही. आम्ही दोघं जातोच ना. नाही जोडीने जाऊ तसं करू काय ऐकलं म्हणलं राणी रे राणी काय झालं बोला ना. तुला काय माहिती का काय झालं आपलं झालं म्हणे नवीन लग्न आपल्या दोघांचं झालं बाई नवीन लग्न. हा दोघातच होत असतं मग तुमचं 2-4 जण मस्त नवीन लग्न जायचं त्या मल्हार मारलं दर्शनाला जायचं देवाच्या दर्शनाला गावात कशी गावरावडी करून घ्या आपल्याला. काय कर अरे म्हणलं ते काही घे ना कपड्याला आता संग मग आधी काय म्हणले हा तसंच काहीतरी तू ऐकलं नाही का बाळ घाल असं म्हणावं. हा तसंच काहीतरी गावात कशी घालून घे घेतली पिशी झाली गावरावडी चल लवकर मग चल तू पुढे पटकन ताबडतो अंग असं हे काय असं काय नाही हे काय असं नाही. मला ना डॉक्टर बोलले तू वजन वगैरे काही घेऊ नको त्यामुळे मी तुमच्याकडे दिलं. श्रीराम प्रभू हे हरिनाम हे जगत मोहन हे श्री किशन हे क्या हुआ अरे देव को जाने को पहिले देव पाहू खाली ठेवू नका देवाला जायच्या आधी देव पावला आपल्याला काय डॉक्टर म्हणलं तुला वजन घेत नाही तसं नाही म्हणते घेऊ नका माझं पोट दुखतंय ते खालीवर पाय पडून बोलले तसं घेऊ नका असं म्हणणं मग तुला पोटाला गोळा तुम्ही घ्या म्हणजे कसं आहे ना गडी माणसाकडे पिशवी असते का माणूस कसं वजन आणि बाया माणसाकडे असल्या का बाया माणूस असं दिसत तुम्ही कशाला आहे मग ताकद कुठं माझी ताकद कुठं तिथं काय वजन उचलायचं का नको तुम्ही घ्या तुम्ही गोड दिसता गोंडस तू नाही दिसायचं का गोंडस नको माझ्याकडं तू चांगली गोंडस दिसली ना तू घे ना त्यामध्ये तुमचं सामान आहे आणि याच्यामध्ये माझं आहे. काय म्हणली घ्या ती बॅग आणि दुसरी पण बॅग घ्या आणखी असलं यांच्या 2-4 जणीचा पाहिला मेकअपचं सामान आहे पर्स पण घ्या चला आता चला पुढा हे सगळं खरं झालं पण या 2-4 दिवसात लय फिरत आहे हे ड्रोन आहे काय याच्यामध्ये का कपडे आपले सगळं सामान 2 दिवस लागणार तिकडे बाहेर गावाला. एक काम कर हे सगळं तू घे. मी नाही घेणार मी नाही घेत मला पण नाही घ्यायचं तुम्ही एकटेच जावा. बोल आधा करू नको त्याच्या काल डबा साधन तुम्ही घ्या कोण तुम्ही घ्या मी नाही घेत मग मला पण नाही यायचं जा तुम्ही त्यात काय तुमचं सामान हानी तुम्हाला जर मला आणायचं असेल तर बघा जमणार नाही माझं काय होईल नाही जमत मला नाही आवडत पैसे घे देवाला जायचं का भांडण करू नको
भांडण अजिबात भांडण करू नका देवाला बघा बरं तुमचे मित्र झालं सकाळ त्याचं काय त्याचं ऐकून घ्या भांडण जायच्या टायमाला कटकट करू नको. मी कटकट केलीच नाही. तू पिसी घेत नाही. मी घेत नाही. लय मारीन नाही घेत. पिसी तुम्हाला नाही म्हणले ना. नाही नाही देणार नाही. लवकर नाही पिसी नाही पिसी घे. तुम्ही काय करा तुम्ही भांडण करू नका रे तुम्ही भांडण करू नका तुम्ही भाऊजी पिशी मी घेतो बर का. तुम्ही कुठे घेता मध्ये नाही तुम्हाला यायचं देवाला ते पिशी घ्या ना नाही का मी घेतो चला मग देवाला जाऊ. पिशीचा पिशी घेतो पिसीला पिसी आणि वहिनीला घेतो वहिनीला घेतो. बघा बरं किती प्रेम आहे स्वच्छ पिसीला पिसी घ्या. बघा माणसाचं बघा पिशवी पण घेते मला पण घेते. तुम्हाला तसं काही घेणं काही ना तुमच्या माया मग अरे माया ध्यानात येईन ना. जीव लागतो त्याला. तुमचा जीव आहे का माझ्यात. गे लवकर चल तू. मी नाही घेत. पिसी घे. नाही घेत. काय पिढा झाली बाई. घेतच नाही मी. घे ना पण पिसी. तुम्ही घेता का नाही. पण मी नाही घेत. नसलं जमा तुम्ही चालले मंडपाला सांगा. पिशी देऊ. अरे या मंडपवाल्या संघ कशाला हिंडती तू. या मंडपवाल्याने जाऊ द्या. तुम्हाला घ्यायची का नाही पिशवी. नाही घ्यायची का. नाही घेत. मी चालले मंडपाला. घेतात का पिशवी. नाही घेता साडी होते. चला आपलं जाऊ दे. कुठं तुम्ही साडून मी सुट्टा. नाही घेत जाय काय पिशवी घेतलं. वहिनी कुठे. काय करत तुला नाही देवाला जाय देवाला. नाही ती गेली माहेराला गेली. हा बाळपणा गेले का. नाही वहिनीला आवाज द्या ना. कशाला अहो विचारपूस करून तुम्ही बोलून त्यांना. तुमची बायको मागायची का बोलून. आमचं नग तुमचा देव आहे तुम्हीच जा. तुम्हाला हात लावाच नाही काय. चला पण नग मला नाही यायचं. हा नाही वहिनी वहिनी देवाला जायचंय आम्हाला. हा जेवायला म्हणावा. जेवायला नाही सदा कदा खाण्याचं धोरण आहे का. काय तुम्ही काय नाही तुम्हाला आज दिसतच नाही तुम्हाला. असं मी जवळ बघा दंदर शिकतो मी अंतर. मला दिसलेच नाही तुम्ही इतके नाजूक आणि दिसणार मला. बारीक लग्न झाल्यापासून किती खराब झाले तुम्ही. किती गोंधळ झालं. किती होते पहिले. श्रीराम दिसता हो तुम्ही. पण येतं. काय झालं भाऊजी असं काय केलं. एक काम करा ना देवाला जायचं देवाला. त्यांना ना दे गाडीत एका सीटाची जागा आहे. तुम्हाला व्यवस्थित राहायचंय का. व्यवस्थित राहायचं का. मी 2 मिनिटं घरामध्ये नाहीये. शेजारची काही देवाला गेले तुम्ही तिला बोलत बसले का. बसला वा सगळा. नाही तुम्हाला व्यवस्थित राहायचं का नाही. व्यवस्थित तुम्हाला गाडी चालय का तुमच्या. अहो मी 15 दिवसापासून जाईल म्हणते. आहे का नाही. 2 सीटात जागा आहे. एकच तू घरी जाय ना. मग झाली का आवरावर चलायचं का. मामी झाली आमच्या आवरावर. तुमच्या नाही ती पण बसून येणार. चला तिला तुम्ही घेऊन जाता आवरावरी करून. मी जाऊ का दिंडीत तुळस घेऊन. तुळस घेऊन जाय बस आणि झेंडा घेऊन जाय सगळं. मामी एक काम करा झाली आवरावरी आवडलं. पण तुम्ही चला आमच्या संग. मात्र कोण पाहिजे का जीवाला आधार. आता झालं गेलं तुमचं. तुम्हाला देवा धर्मात ना दिन पहिल्यापासून तुम्हाला चांगलं म्हणजे माहिती माहित आहे त्यांना काय कळतं पोलीस वरीला. ते तुमचं सारं खरं हो. पण काका तुमचे मामा जाऊ नाही देत मला. का मामाचा जीव निघत नाही का तुमच्याकडे. कुठे गेला मामा कुठे म्हणजे कुठे गेले म्हणलं कुठे गेले. असते ना मामा मामी चालली जावं सांग. देवाला म्हणलं देवाला तुम्हाला होतं ना. बरं आपल्या जवळच्या जवळ पुढे लांबोळी तिला म्हणलं. अहो मामी सांगा शिकाल चला सांगा शिकाल. चालले म्हणावं. हा चला लवकर मग. चला हा चला चला चल लवकर. चल लवकर चला म्हणले तुम्हाला ऐकू तसं आलं. तयारी लवकरी दुंब पहिली गाडी. कुलदैवत आपला पाहू दे दुरीता मलुखा. कुलदैवत आपला पाहू दे दुरीता मलुखा. कुलदैवत आपला पाहू दे दुरीता मलुखा. महान
कुलदैवत आपलं पाहुणी दुरितावर कुलदैवत आपलं पाहुणी दुरितावर कुलदैवत आपलं पाहुणी दुरितावर आणि भक्त लोकांना आपण मोठे देवाच्या दर्शनाला जातात म्हणून काय म्हणायचंय अहो गड सोन्याचा गिरजी तुरी नवला तुपाई माती खापत नक्की शोभतो पहिल्या पाठीवारी अहो गड सोन्याचा गिरजी तुरी नवला तुपाई माती खापत नक्की शोभतो पहिल्या पाठीवारी बेल भंडाऱ्याचा दिवमान पाहुणी दुरितावर कुलदैवत आपलं पाहुणी दुरितावर कुलदैवत आपलं पाहुणी दुरितावर
गेल्यानंतर त्या दीपमाळीला तेल जाळावं लागत. पळी पळी तेल जळा आणि भक्ताचं विघ्न टळा. म्हणून काय म्हणायचंय, पुढे शंकराय पिठाळ पाहुणी दुरितावल कुलदैव सापलावन पाहुणी दुरितावल कुलदैव सापलावन पाहुणी दुरितावल चालू चालू आपण जेजुरी नगरीमध्ये आलो होता. इथं आल्यानंतर त्या करेगंगेमध्ये आंघोळ करून 5 नामाचे तळी भंडार करावा लागतो आणि तिथून वरती गडाचे दर्शन जावं लागतं. तुमच्या आंघोळ्या वगैरे झाले का? झाले झाले आम्ही बंद पडत आहोत का नाही फर्स्ट करीत नाही का? एकदाच का शिवाई काय बोलत हॅलो 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 ते माहिती इकडे घ्या, हे माहिती मागतो. हॅलो 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 हॅलो